सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या मनातली कुठलीही इच्छा जर का पूर्ण करायची असेल तर आज जो व्हिडिओ मी अपलोड करते हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. कारण कुठलीही इच्छा जर का पूर्ण झाली नाही तर आपलं मन हे चलबिचल होतं. मग ती इच्छा लहान असो किंवा मोठी असो, मग ती घराची असो, आपल्या लग्नाची असो किंवा एखाद्या बिझनेस व्यापाराची असो किंवा कुठलीही लहानातली लहान किंवा मोठ्यातली मोठी इच्छा जर का पूर्ण करायची असेल तर आज एक असा नंबर मी तुमच्याशी शेअर करणार आहे की तो नंबर फक्त डाव्या हातावर लिहिल्याच्या नंतर काहीच दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. परंतु मी जे काही कुठले नंबर सांगते, जे एंजल नंबर सांगते, ते एंजल नंबर तुम्ही कसे लिहायचे किंवा ते किती दिवस लिहायचे, त्यानंतर तुम्ही त्याला अफर्मेशन कशा द्यायच्या किंवा तुम्ही ते विज्युअलाइज कसं करायचं, जी तुमची इच्छा आहे ती विज्युअलाइज कशी करायची ते सुद्धा व्यवस्थितपणे ऐकून घ्या. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना एक माझी विनंती आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील तर ते पाहू नका, परंतु चुकीच्या कमेंट करू नका. आता आपण विषयाकडे वळूया. काय करायचं आहे बघा, आपण जर का मनात एखादी इच्छा खूप दिवसांपासून आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे किंवा एखादी इच्छा आहेच आणि ती पूर्णच होत नाही, तर त्यासाठी काय करायचं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण कधी कधी उपाय करतो किंवा आपण त्या कर्म आणि कष्ट करत असतात त्याच वेळेला नशिबाची साथ मिळायला पाहिजे, त्यासाठी आपण काही उपाय करत असतो, काही रेमेडीज करत असतो. परंतु हे उपाय किंवा रेमेडीज जे आहेत हे तुम्ही नकारार्थी विचार करून जर करत असाल त्या कधीही पूर्ण होत नाही. म्हणजे तुम्ही जे ब्रह्मांडात सोडाल, जर चुकीचे विचार ब्रह्मांडात सोडले तर तुमच्याबरोबर चुकीचं होतं. जर तुम्ही चांगले विचार तुमच्या ब्रह्मांडात सोडले तर चांगलं तुमच्याबरोबर घडत असतं. तर बघा, तुम्हाला मी खूप वेळेला सांगत असते की नेहमी हे पॉझिटिव्ह विचार ठेवा. आपल्याबरोबर पॉझिटिव्ह होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवले तर आपल्याबरोबर तेच होतं जे आपण विचार करत असतो. आता उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती तुमच्या एकदम जवळची आहे परंतु त्या व्यक्तीबरोबर तुमचं बऱ्याच दिवसापासून बोलणं नाही झालं आणि ती व्यक्ती अचानक तुम्हाला आठवते की बापरे, ह्या व्यक्तीबरोबर खूप दिवसापासून आपलं बोलणं झालं नाही आणि अचानकच त्याच दिवशी त्या व्यक्तीचा फोन येतो. बघा, आपण काय करतो, तर त्या व्यक्तीचं बोलणं नाही झालं म्हणून आपण त्या व्यक्तीला आठवत असतो आणि ब्रह्मांड काय करतो, तर कधी कधी त्याच व्यक्तीचा फोन येतो किंवा मेसेज येतो किंवा ती व्यक्ती समोरून येते आणि आपण म्हणतो अरे बापरे, खूप दिवसातून आजच आठवण काढली आणि लगेच तू भेटली किंवा लगेच तुझा कॉल आला किंवा मेसेज आला. आता बघा, जे तुम्ही होकारार्थी सोडतात तेच तुमच्याबरोबर घडत असतं. ही गोष्ट पक्की झाली. आता ही जी रेमेडी आहे ही कशी करायची, सर्वात पहिले डाव्या बॉडीवर, डाव्या हातावर बघा, तुम्हाला जर इतरांना तो नंबर दाखवायचा नसेल तर तुम्ही थोडेसे जिथे आपण कपडे घालतो म्हणजे हाताच्या बाहीच्या जवळ सुद्धा तुम्ही लिहू शकता. डाव्या हातावर कुठल्याही किंवा डाव्या साईडच्या बॉडी पार्टवर तुम्ही कुठेही लिहू शकता. आता काय लिहायचं, 2020 20 हा तुम्हाला एंजल नंबर लिहायचा आहे. एंजल नंबर एकदाच लिहायचा आहे. सकाळी उठल्याच्यानंतर तुम्ही ब्ल्यू रंगाच्या पेनाने, ब्ल्यू रंगाच्या इंकने तुम्ही लिहू शकता 2020. त्यानंतर तुम्ही हा नंबर कशासाठी लिहिता, ती इच्छा तुम्हाला विज्युअलाइज करायची, ती इच्छा तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे. तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला तुम्हाला भेटायचं आहे, खूप दिवसापासून भेटली नाही आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे, परत पाहिजे, तर त्या व्यक्तीला तुम्ही डोळ्यासमोर आणा. तुम्हाला जे हवं आहे त्या व्यक्तीकडून ते तुम्ही म्हणा किंवा त्या व्यक्तीने तुमच्याशी भेटल्याच्या नंतर काय काय गप्पा मारल्या त्या गप्पा आठवा किंवा तुम्ही दोघे एकत्र असताना कुठे फिरायला गेलात का, कुठे कॅफेमध्ये गेलात का, त्या सर्व गोष्टी आठवा आणि हे सर्व खूप छानपैकी एक छोटीशी स्माईल देऊन हे सर्व चित्र रंगवा. ती व्यक्ती तुम्हाला फोन करते, ती व्यक्तीशी तुमच्याशी बोलणं होतं, ती व्यक्ती तुमच्या जवळ बसले, तुम्ही छान छान गप्पा मारता, अशा पद्धतीने तुम्ही हे चित्र रंगवा, विज्युअलाइज करा. आणि बघा, हे 2020 जे तुम्ही एंजल नंबर तुमच्या डाव्या हातावर किंवा डाव्या साईडच्या बॉडीवर तुम्ही लिहिलेलं आहे ते 2020 तुम्हाला रोज लिहायचं आहे, रोज विज्युअलाइज करायची तुमची इच्छा जी पण कुठली आहे ती. बघा, लवकरात लवकर ज्यासाठी तुम्ही हे 2020 लिहिलेलं आहे ती इच्छा लगेच ब्रह्मांड तुमची नक्कीच पूर्ण होईल. तर आजची छोटीशी रेमेडी ज्यांना कोणाला हवी असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की करा. तुमच्या आयुष्यातली जी पण कुठली महत्त्वाची गोष्ट आहे ती नक्कीच तुम्हाला मिळेल. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.